नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक गाव असं आहे, जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकेच काय, तर मारुती कंपनीची नावाची गाडीसुद्धा कुणी घेत नाही. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर गाव असं आहे, जिथं हनुमानाचं मंदिर नाही. दैत्य महाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्याची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते. पोथी पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे निंबादैत्य व हनुमंत या दोघात घनघोर गदायुद्ध होते. त्यात दोघंही जखमी होतात. निंबादैत्य प्रभू रामाचा धावा करतो, त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकित होतात. प्रभू राम येतात आणि निंबादैत्यांना बरे करतात व वर देतात, या गावात तुझे नाव निघेल, तुझे मंदिरही बांधले जाईल. रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात की तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल असे सांगितले, मग हे कसे? त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच आहे. इथे हनुमंताचे मंदिर नसेल, त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही. दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील प्रथा आजही पाळते. इथला भूमिपुत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचं छायाचित्र असतेच. घर, गाडीवर, दुकानाची नावे श्री निंबादैत्य या नावानेच गावामध्ये आहेत. दैत्य नांदूर गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग आहे. हा नोकरवर्ग वेगवेगळ्या शहरामध्ये वास्तव्य करत आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ही ग्रामस्थ गावाबाहेर पडले आहेत. मात्र ते ग्रामस्थ जिथे राहतात तिथे आपल्या गावाची कथा पाळतात. अगदी दुसऱ्या शहरात राहत असले तरी हनुमानाची पूजा करणे टाळतात. याबरोबर गावाकडे निंबादैत्याच्या यात्रेला, उत्सवाला न चुकता हजेरी लावतात. पाडवा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे 2 दिवस यात्रा भरवली जाते. पाडव्याच्या यात्रेला मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा, कुस्त्या, तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावड, अभिषेक, महाआरती अशी विविध कार्यक्रम पार पडतात. गेली 15 वर्षापासून श्री निंबादैत्य महाराज देवस्थान सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून त्या माध्यमातून विकासाची कामे येथे सुरू आहेत. लवकरच मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे. 15 दिवसातून एकदा दर शनिवारी दैत्य महाराजांची महाआरती होऊन अन्नदानाची महापंगत गावासाठी व आलेल्या भाविकांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. मित्रांनो, या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्याल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.